Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take 10th chapter. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीचे काही ग्रामरचे चॅप्टर घेत आहे. त्यामध्ये आपण आज एक महत्त्वाचा, इम्पोर्टंट आणि सर्वांना आवडणारा, सर्वांना फसवणारा, त्याचबरोबर सर्वात जास्त मार्क्स देणारा ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस चॅप्टर घेणार आहे. तर त्यामध्ये कोणतीही तुम्ही मिस्टेक करायची नाही. हा जो लेक्चर आहे तो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सर्व बघायचा आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त आर्ट रूल बघायचे आहे, ॲक्टिव्ह व्हॉईसचे आणि तेच पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे, ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण टेन्सचे नाव, त्याचबरोबर त्याचे रूल, त्याचे स्ट्रक्चर सर्व गोष्टी आपण बघणार आहे. त्यामध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही पेपरला जाण्याच्या अगोदर तुमचे 2 मार्क्स फिक्स करून घेणार आहे आणि प्रत्येकाला ते मार्क्स मिळणार आहे. तर मी तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला आपण प्रत्येक व्हिडिओ 15-15 मिनिटाचा याच्यासाठी बनवतोय, की तुम्हाला एका टॉपिकबद्दल सर्व स्पेशल डिटेल आणि बेसिक टू ॲडव्हान्स सर्व गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजेत. त्यासाठी आपण हा प्रोग्राम आणि त्यासाठीच आपण ही सीरीज चालू केलेली आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, मीही तुमच्यासोबत राहील आणि शेवटपर्यंत आपण सर्व इंग्लिशचे जेवढे टॉपिक आहे, ग्रामरचे जेवढे टॉपिक आहे, 10चे तुम्हाला महत्त्वाचे, तर तेवढे सर्व टॉपिक घेणार आहे. तर चला आपण आजचा टॉपिक आहे आपला ॲक्टिव्ह व्हॉईस. त्याचं कन्व्हर्ट कशात करायचं आहे आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस. एकदा आपण ॲक्टिव्ह व्हॉईस समजून घेऊ. त्यानंतर मग आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ते पण सांगू. तर चला मग आता एकदा आपण सुरुवातीपासून बघू. आपल्याला बघा त्यामध्ये सर्वात पहिले असतं सिंपल प्रेझेंट टेन्स. सपोज आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा एखादा सेंटेन्स आहे की नाही, हे कशावरून ठरवतो आपण, की त्याचा रूल आहे बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा. ॲक्टिव्ह व्हॉईसचं एकदा बघून घेऊ आपण, म्हणजे आपल्यालाही समजेल की कशाप्रकारे बघा आता याच्यामध्ये व्यवस्थित काही हरकत नाही. बघा आता आपण घेऊ ॲक्टिव्ह व्हॉईस. हं. V-O-I-C-E बरोबर आहे. बघा आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा ॲक्टिव्ह व्हायचा जो रूल आहे तो बघा एकदा व्यवस्थित समजून घेत चला. सब्जेक्ट प्लस V1 प्लस S/ES प्लस ऑब्जेक्ट. तुम्ही म्हणाल हे यामध्ये काय आलंय? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हे याच्यामध्ये काय आलंय बघा असं. असं काय आलेलं आहे हे. तर मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल. तुम्ही फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. यामध्ये S/ES किंवा हे वर्ड्स कशासाठी आलेले आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्या घेणार आहे. तर बघा आता याच्यामध्ये व्यवस्थित समजून घेत चला. काय असतं तर आता आपण याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हायचं एक सेंटेन्स घेऊ. जसं की आपण सेंटेन्स घेतलं बघा. सीता सिंग्स अ सॉन्ग. हां. सीता सिंग्स अ सॉन्ग. सीता एक गाणं गाते, असं त्याचा मीनिंग होतो. बरोबर आहे की नाही? हे वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हायचं. आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे? तर हे वाक्य करायचं आहे आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. कशामध्ये करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल मग डायरेक्ट होईल का? तर होत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तर त्याचासुद्धा ॲक्टिव्ह व्हॉईसचा, पॅसिव्ह व्हॉईसचा रूल असतो. मग तुम्हाला काय करावं लागेल, या रूलप्रमाणे ते सेंटेन्स बनवावं लागेल. मग रूल काय आहे? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर, एम इज आर प्लस व्ही3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. अशा प्रकारे त्याचं पॅसिव्ह व्हॉईसचा रूल आहे. बघा, हा जो रूल आहे, हा सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचाच आहे. तुम्ही म्हणाल हे एम इज आर आहे म्हणल्यानंतर कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्सचा असेल, तर तसं काही नाहीये. हा रूल सुद्धा कशाचा आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचाच आहे. फक्त हा रूल पॅसिव्ह व्हायचा आहे आणि हा ॲक्टिव्ह व्हायचा आहे. आता विषय समजून घेत चला. आता हे जे वाक्य दिले आपल्याला, सीता सिंग्स अ सॉन्ग हे वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं, पॅसिव्ह व्हायचं बनवायचं आहे. तर मग आपल्याला अगोदर काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. मग ह्या वाक्यामध्ये हा ऑब्जेक्ट आहे बघा. काय ऑब्जेक्ट आहे? अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे. मग घेतला आपण अ सॉन्ग ऑब्जेक्ट 1 नंबरला. हं, बरोबर आहे. त्या ऑब्जेक्टनुसार आपल्याला आता एम इज आरचा वापर करायचा आहे. एक एम घ्यायचं, इज घ्यायचं, आर घ्यायचं. पण तुम्हाला हे माहिती आहे, जर
सिंग्युलर नाउन असेल, जसं म्हणजे एक, सिंग्युलर नाउन जर असेल, तर तुम्हाला काय घ्यायचं असतंय, तर इज घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं? इज घ्यायचं असतं. समजलं आहे सर्वांना? मग आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे हा व्हर्ब आहे. सिंगचा थर्ड फॉर्म काय आहे? संग आहे. संग नंतर आपण घेतलं बाय. व्यवस्थित रूलप्रमाणे बघा. त्यानंतर आपल्याला बाय नंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट वाक्यामध्ये आहे सीता. बाय सीता. अशा प्रकारे आपलं हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे आणि यामध्ये कोणतीही मिस्टेक नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा असं बनवलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. हा त्याचं स्ट्रक्चर आहे बघा. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. हे व्यवस्थित तुमचं लर्न झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसचं हे स्ट्रक्चर आहे आणि हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. असं व्यवस्थित त्याला तुम्ही अ, जे म्हणतो आपण त्याला व्यवस्थित आय-एम-पी नोट्स वगैरे तर त्या प्रकारे हे काढायचं आहे. मग अशाच प्रकारे तुमचं हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असतं, त्याचे रूल असतात, ते तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये करता यायला पाहिजे. चला पुढं आपण लगेच बघू आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कोणतं? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघू आता. त्यामध्ये बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा मग रूल काय आहे? तर बघा आता याच्यात रूल ॲक्टिव्ह व्हायचं बघायचं आहे आपल्याला अगोदर हां. ॲक्टिव्ह व्हायचा रूल बघायचा आहे. रूल ॲक्टिव्ह व्हॉइस VOICE हां, तर त्यामध्ये मग आता सुरुवातीला काय येईल? सब्जेक्ट प्लस ॲम इज आर हां, जो तुमच्या सर्वात आवडतीचं स्ट्रक्चर आहे बघा हे V4 आणि ऑब्जेक्ट. हं, जसं आपण आता राम आता त्याचं एक सेंटेन्स घेऊ आपण. सेंटेन्स बघा आता याच्यानुसार आपण ते सेंटेन्स दिलेले आहे. सपोज तुम्ही पण तसंच सेंटेन्स असते बघा. राम इज प्लेइंग क्रिकेट. CRICKET. कारण की आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणता खेळ खेळला जातो तर क्रिकेटच. त्याच्यामुळं प्रत्येकांना क्रिकेटच आवडतंय. मग आपणही क्रिकेट घेतलंय. मग आपलं हे वाक्य झालं ॲक्टिव्ह व्हायचं. याच्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग आपल्याला हे जसं आपल्याला रूल दिलेला आहे, त्या रूलप्रमाणे आपण हे वाक्य घेतलंय. बरोबर आहे. मग आता हे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं आहे. आपल्याला पॅसिव्ह व्हाइसमध्ये करायचं आहे. मग पॅसिव्ह व्हाइसचा रूल वेगळा आहे बघा. पॅसिव्ह व्हाइसचा व्यवस्थित समजून घेत चला. पॅसिव्ह व्हाइसचा रूल आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. ऑब्जेक्टनुसार ॲम इज आर नंतरला बिंग घ्यायचा आहे. BEING नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म आणि बाय प्लस सब्जेक्ट. अशा प्रकारे ते पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सच्या. समजतं आहे सर्वांना? आता मग तुम्ही म्हणाल, मग आता हे वाक्यात सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, बरोबर आहे? इथं दिलेलं आहे. मग आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट कोणता आहे? व्हर्बच्या नंतरचा क्रिकेट. मग आपण क्रिकेट लगेच घेऊ. CRICKET क्रिकेट. क्रिकेट मग ॲमेझॉनला काय लागेल क्रिकेटपैकी? इज वापरायचं आहे. इज प्लेइंग नाही, नाही येणार. कारण की याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतात. काय वापरतात? व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतात. म्हणून तुम्हाला काय घ्यायचं आहे? व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. कुठं आहे मग आता? ॲमेझॉन नंतर बिंग घ्यायचं रूलप्रमाणे. नंतरला व्हर्बचा थर्ड फॉर्म. आता व्हर्ब काय आहे? प्ले. प्लेचा थर्ड फॉर्म येतो प्लेड. प्लेड आहे. नंतरला आहे बघा बाय प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? तर राम. झालं राम पण घेतलंय आपण. समजतं आहे का सर्वांना? बघा, हे जे मी एवढं सकाळी घेतोय लेक्चर, तर ते फक्त तुमच्यासाठी 10वीच्या मुलांसाठी, जेणेकरून तुम्हाला ग्रामर जो भाग आहे, जो मी खूप दिवसापासून शिकवतो आहे, चांगल्या प्रकारे समजतं आहे. तर तुम्हालाही सुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी मी हे सीरीज बनवतो आहे आणि तुम्हालाही त्याचा फायदा नक्की होईल. पण तुम्हाला काय करायचंय, तर जो आपण पहिलं लेक्चर्स टाकलेले आहेत, त्या लेक्चरपासून बघायचं आहे. कारण की मध्ये तुम्ही कुठं येतात, मग कधी लिंक लागत नाही तुमची. मग सुरुवातीपासून
सर मी आज या दिवसाला हे लेक्चर केले कंप्लीट, सकाळी हे केले, दुपारी हे केले, संध्याकाळी हे केले. त्याच्या नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स. कारण की मी फक्त 15 मिनिटाच्या आत एक-एक व्हिडिओज बनवलेला आहे. ते सर्व गोष्टी तुम्ही मग त्यामध्ये ॲड करू शकता. समजलं आहे का? हं. चला पुढे मग आता अ, हे पण तुम्हाला समजलेलं असेल व्यवस्थित. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉईस पण, ॲक्टिव्ह व्हॉईस पण. आता आपण घेऊ प्रेझेंट टेन्समध्ये तिसरा, जो की आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. बरोबर आहे? बघा याचं स्ट्रक्चर आता एकदा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये रूल हं. मग रूल काय आहे? सब्जेक्ट प्लस काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3 काय आहे? हॅव, हॅज प्लस V3 प्लस बाय V3 प्लस ऑब्जेक्ट हां, ऑब्जेक्ट आहे हे. यामध्ये बघा आता एक आपण हे घेऊ, काय घेऊ? सेंटेन्स घेऊ. मग सेंटेन्स घेतल्यानंतर तुम्हालाही समजेल. एक सेंटेन्स आहे सपोज आता. अं, राम किंवा ही हॅज ब्रोकन ब्रोकन अ चेअर. त्याने एक खुर्ची तोडली आहे. असं त्याचा काय होतोय मीनिंग होतो आहे. तर बघा हे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट नंतर हॅव हॅज नंतर विथ 3 ऑब्जेक्ट. ह्या स्ट्रक्चरमध्ये जर कधी वाक्य बसलंय तर तुम्हाला काय समजायचं आहे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं आहे. कशाचं आहे? ॲक्टिव्ह व्हायचं. हे व्यवस्थित समजून घ्या. इथं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. VOICE ॲक्टिव्ह व्हायचं स्ट्रक्चर आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हायचं स्ट्रक्चर घ्यायचं आहे. चला आता समजून घेत चला. पॅसिव्ह व्हायचं काय आहे? ऑब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस बीन प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट. मग आता मला सांगा तुम्ही आता ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर सुरुवातीला ऑब्जेक्ट काय येईल? अ चेअर. घेतला आपण अ चेअर. हॅज बीन हॅज बीन हे दिसतंय ना तुम्हाला? हॅज का घेतलं? हॅव का नाही घेतलं? तर सिंग्युलर नाउनसाठी कधी पण आपण काय वापरतो? तर हॅज वापरतो आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेक नावांसाठी काय वापरतो आपण? अनेक वस्तूंसाठी हॅव वापरतो. हॅज बीन व्ही3 काय मग आता याचा? व्ही3 ऑलरेडी तोच दिलेला आहे. ब्रोकनच घ्यायचा आहे. ब्रोकन नंतर बाय घेतलं. नंतर सब्जेक्ट घ्यायचंय. सब्जेक्ट काय आहे? तर ही. बाय सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे? ती हिम. हे व्यवस्थित समजून चला. यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी हे एकदा समजून घेत चला. आय जर असेल सुरुवातीला तर आयची ऑब्जेक्टिव्ह केस आहे बघा मी. यू असेल, यूची ऑब्जेक्टिव्ह केस यूच राहते. वी असेल, वीची ऑब्जेक्टिव्ह केस अस येते. दे असेल, देची ऑब्जेक्टिव्ह केस देम येते. काय येते? देम. आणि जर कधी इकडं ही असेल, तर हीची हिम येते. शी असेल, शीची हर येते. बस. हे एकदा विषय समजून घेत चला. म्हणजे तुम्हाला हे बघा, जर कधी सब्जेक्ट म्हणून जर आय वापरलेला असेल आणि जर तुम्हाला वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बनवायचं असेल, तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय वापरायचं तुम्हाला? सब्जेक्टला ह्या तर मी वापरायचं आहे बायच्या नंतर. सर्व बायच्या नंतर सब्जेक्ट वापरतो ना आपण, तर त्यासाठी आपण इकडं ही ऑब्जेक्टिव्ह केस वापरतो. समजलं आहे का? या ऑब्जेक्टिव्ह केस वापरतो. या पण सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याचबरोबर रूलही लक्षात ठेवायचे. आज बघा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये फक्त कोणतं घेतलं आहे? प्रेझेंट टेन्स घेतलं आहे. आपण उद्या त्याचं पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स दोन्ही गोष्टी बघू. त्या आणि त्यामध्ये तुमचे आणखी बेसिकचे जे काही स्ट्रक्चर आहे ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस करण्यामध्ये जसं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण आहे.
त्या पण गोष्टी बघू. त्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. काही हरकत नाही. तुम्ही शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ बघा आणि जोपर्यंत तुमचा पहिला पेपरचा इंग्लिशचा असणार आहे ना, तर मग इंग्लिशच्या पेपरला जाताना तुम्हाला कसलीही भीती वाटणार नाही, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्व लेक्चर माझे शेवटपर्यंत बघायचे आणि त्यासाठी सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या समजत नसेल तर त्या कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. "सर आम्हाला हे लेक्चर पुन्हा घ्या, समजलेलं नाही आहे." तर मी पुन्हा घेईल. काही हरकत नाही. थँक गुड नाईट टू ऑल ऑफ यू.